दादा, पुन्हा एकदा 29 ऑगस्टला उपोषणाची घोषणा तुम्ही केलेली आहे, इशारा दिलाय सरकारला, काय सांगा? 3 वर्षापासून मराठा समाज सरकारला वेळ देतोय, परंतु आता जाणून बुजून फडणवीस आणि शिंदे डावं टाकायला लागलेत आणि मराठ्यांचं वाटोळं करायला लागले. ही अपेक्षा तर शिंदेकडून कधीच नव्हती. स्वप्नातही आजही वाटत नाही की शिंदे इतक्या गोरगरिबांच्या मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करायसाठी शिरसाटला पुढं घालून इतकं वाईट कृत्य करतील हे आजही मनाला पटत नाहीये. पण त्याला विलाज नाही, आता सत्य आहे ते स्वीकारावंच लागणार आहे आणि आम्ही ते स्वीकारलंय आता की शिंदेच्या सांगण्यावरून थोडं शिरसाटनं मराठ्यांचे प्रमाणपत्र रद्द केले, फडणवीसच्या सांगण्यावरून बावनकुळ्यानं रद्द केले. आता हे स्वीकारावंच लागणार आहे आणि आम्ही ते स्वीकारलंय आणि लढायची तयारी पण ठेवली आता की यांच्या विरोधात लढल्याशिवाय हे जमतच नाहीये. म्हणून 29 ऑगस्टला आता निर्णायक आंदोलन आंतरवालीत ठेवलंय आणि ते आंदोलन आंतरवालीतच होणार आहे. संभ्रम गैरसमज मराठा समाजात असायचं कारण नाही. वेळेप्रसंगी डाव बघू काय टाकायचं. मी आहे ना, मी ठरवतो त्या टायमाला आपण वेळेवर, तुम्हालाही मराठा समाजाला माहिती आहे मी वेळेवरती बरोबर डाव टाकतो. वेळेवरती डाव टाकला जाईल त्याची काळजी नाही, पण आंतरवालीतच महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी सगळ्यांनी 29 ऑगस्टला आंदोलनाची सुरुवात होणार आहे. त्यामुळे संभ्रम गैरसमज कोणात नको. एक मात्र खूप मोठी खंत आहे की देवेंद्र फडणवीस आणि शिंदे या दोघांनी इतकं पाप मराठा समाजाच्या लेकराचं का डोक्यावर घेतलं आम्हाला कळायलाच तयार नाही. इतकं पातक आतापर्यंत कोणीच केलं नसेल एवढं शिंदेनी आणि फडणवीसनी केलंय. इतका तळतळाट गोरगरिबांच्या लेकरावरती मराठ्यांवरती प्रमाणपत्र रद्द करून त्यांचं आरक्षण रद्द करून घ्यायलाच नको होतं. कारण हे खूप मोठं पाप आहे. काय असतं, गोरगरिबांचे लेकरं शिंदे साहेब फडणवीस साहेब तुम्हाला दोघाला नाही कळायचं. गोरगरीब इतका कष्ट करतो, एक एक रुपया जमून उन्हात तान्हात भासतो, वाऱ्या पावसात कष्ट करतो, शेतात एक रुपया जमा करून आपलं पोरग पोरगी नोकरीला लागावं, उच्च शिक्षणात जावा म्हणून रात दिवस गरीब मराठा समाज मरमर करतो. परंतु तुम्ही इतके का कोपलात, इतका का द्वेष तुम्हाला शिंदेनं फडणवीसला मराठ्यांविषयी आलाय, तुम्ही इतका मोठा अन्याय मराठा समाजावरती केला. हे पाप तुम्ही घ्यायला नको होतं. तुम्हाला एखादा आशीर्वाद मिळवता नसता आला तर तुम्ही मिळवायला नको होता. तुम्हाला एखादा आशीर्वाद नव्हता मिळवायचा तर तो मिळवायला नव्हता पाहिजे. पण हे पाप तुमच्या हातातून शिंदेंनी करायला नको होतं, फडणवीसनी करायला नको होतं. हे खूप मोठं पाप तुम्ही केलंय. ही तळतळाट इतका बेकार असतो गोरगरिबांचा, तुम्हाला लय तळतळाट लागणार आहे. कारण गोरगरिबांचे लेकरं शिकून मोठे व्हायला लागलेत, नोकऱ्यात जायला लागले. तुम्ही जे प्रमाणपत्र रद्द करायचा घाट घातला, गॅजेट न द्यायचा, 58 लाख नोंदी प्रमाणपत्र रद्द करायचे, ही जी तुम्ही षडयंत्र रचलं ना बावनकुळ्याच्या शिरसाटच्या हातानं, ही तळतळाट लय बेकार आहे. तुम्ही हे तळतळाट घ्यायला नको होता. तळतळाट ही विषय इतका भयंकर आहे की या गोरगरिबांच्या तळतळाटावर, शापावर, शापशिव्यावर अख्खं जग उद्ध्वस्त झालेलं आहे. तुम्ही दोघांनी खरंच हे पातक करायला नको होतं, पाप करायला नको होतं की मराठ्यांवरती अन्याय करून द्वेष इतका शिंदेत आणि फडणवीसवर नसायला पाहिजे होता की प्रमाणपत्र रद्द करायचे आणि मराठा समाजाच्या लेकरांचं उभं आयुष्य बर्बाद करून टाकायचं, वाटोळं करायचं. त्यांच्या नरडीचा घोट घ्यायचा अधिकार शिंदेला आणि फडणवीसला कुणीच दिलेला नव्हता. तुम्हाला नोंदी सापडलेला असून हे प्रमाणपत्र रद्द करायची काहीच गरज नव्हती. तरीही तुम्ही दोघांनी मिळून या शिरसाटच्या आणि बावनकुळ्याच्या माध्यमातून तुम्ही वाटोळं केलं. तुम्हाला इतका तळतळाट लागणार आहे गोरगरिबांचा, तुम्ही लक्षात ठेवा. शिंदे आणि फडणवीस लय तळतळाट लागणार आहे तुम्हाला. कारण शिंदेकडून तर मराठ्यांना कधीच अपेक्षा नव्हती की इतका मोठा अन्याय तुमच्याकडून केला जाईल. तुम्ही भयंकर तळतळाट घ्यालात. त्या पापात कुणीच मरू नये, इतकं पातक करून कुणी मरू नये. परंतु आता तुम्ही माणसं असून सुद्धा तुमची माणुसकी मेली आणि तुम्ही मराठ्यांच्या भावना तुम्ही ओळखल्या नाहीत, तुम्ही आक्रोश ओळखला नाही. पण हेच मराठी येते की तुम्हाला राजवैभव मिळून दिलेले, आज त्याच मराठ्यांच्या लेकरांचा वाटोळ करून तुम्ही गोरगरीब मराठा समाजाचा तळतळाट घ्यायला हे चांगलं केलं नाही. तुम्ही एवढं लक्षात ठेवा, दोघं पण, शिंदे आणि फडणवीस. दादा, जर 28 पर्यंत सरकारनं काही निर्णय घेतले तर काय उपोषण कसं? त्यांनी हेच करायला पाहिजे होतं की शिंदेने आणि फडणवीसनी गोरगरीब लेकराच्या पाठीवरून तोंडून हात फिरवण्याची जबाबदारी त्यांची. कारण हे मालक त्यांना केलंय, त्यांना सत्ता मराठ्यांनी दिली, गोरगरीब या राज्यातल्या जनतेनं दिली. मराठा समाजाच्या लेकराच्या तोंडून हात फिरवणं, पाठीवरून हात फिरवणं ही त्यांची जबाबदारी. त्यांचे हात तोडणं, गोरगरिबांच्या पोरांचं त्यांचं मुंडकं तोडून काढणं, त्यांचं भविष्य मोडून काढणं, त्यांच्यावरती अन्याय करणं ही जबाबदारी फडणवीस शिंदेवर नाहीये. परंतु या दोघांनी ह्या बावनकुळ्याचं आणि शिरसाटचं ऐकून का मराठ्यांचं वाटोळं केलं, इतका का अन्याय केला हे कळायलाच तयार नाही. 29 ऑगस्टला तर मी यांना सोडत नाही आता. कारण हे सगळ्या राज्यातच खतखते आता यांच्याविषयी. इथं ना
शेतकरी सुखी आहे ना दलित मुस्लिम सुखी आहे, नाही इथं कोणी मायक्रो ओबीसी सुखी आहे, ना इथं बंजारा समाज सुखी आहे, ना इथं धनगर समाज सुखी आहे, ना इथं शेतकऱ्यांचे ना पिकाचे पैसे आलेत, ना मालाला भाव वाढलेत, ना इथं कर्जमाफी झाली नीट, का इथं ना अनुदान मिळालंय, ना कोणाचे पीक विमे मिळालेत, ना इथं नोकऱ्याला असणाऱ्यांचे नीट पगार होतेत. इथं सगळी कंत्राटी पद्धती आणली. 30,000 पगार असेल तर 15-15 हजारात लोक आहेत म्हणजे आमच्याकडे तुम्ही निघून जा. इथं निव्वळ अन्याय चाललाय. नाही तर एसटी ड्रायव्हरला पगार आहे, नाही तर सरकारी दवाखान्यातल्या डॉक्टर नर्सला पगार आहेत, नाही तर आश्रम शाळेतल्या मास्तराला पगार आहेत, ना शाळेतल्या मास्तराला आहेत, ना व्यवसाय करणाऱ्याला नीट करून देतेत. इथं काहीच नाही. कोणाच्या शेतातून रस्ता घालायचा असला की दुपारात घालतेत. म्हणजे सगळा दहशत माजवला यांनी इतकी ह्या सत्तेच्या जोरावरती दहशत माजवली ना, यांना वाटतंय आम्ही म्हणजे आमचं कोणी काही करूच शकत नाही. आता यांना कळत पुढं कसं असतंय.